कोलंबी कैरी बटाटा कांदा घालून अशी भाजी, खूप छान अशी ही कोलंबी कैरी कच्च्या कैरीची भाजी होते। आणि ह्यासाठी कोलंबी कुठलीही वापरायची, शक्यतो खाडीची कोलंबी घेतली तर ही भाजी खूप छान होते। बघा ही कवर सहित त्याच्या साला सहित ठेवायची, कवर असते वरचा ते न काढता अशी ही कोलंबी साफ करून घ्यायची। जसं आपण हॉटेलला पाहतात की कोलंबीचं डोकं पण असतं ठेवलेलं, ते पण काढत नाही, पण त्यातनं डोकं काढण्याची एक पद्धत असते। तर आतली जी घाण असते ती पण अशी साफ करून घ्यायची असते। आणि इथून हा धागा असतो वरती, तो पण इथून काढून घ्यायचा। तर तिथून नाही निघाला तर इथे मध्ये थोडंसं उघडं ओपन करायचं आणि मग तो खेचून काढून घ्यायचा। मी कोलंबी साफ करताना काही दाखवलं नाही, तर अशा पद्धतीने साफ करायची। आणि ही आहे खाडीची कोलंबी, एक वाटा आहे, वाट्याच्या हिशोबाने येतात। तर 100-200 रुपयाच्या प्रत्येकाच्या एरिया प्रमाणे भाव असतो। तर 100 रुपये 200 रुपये असा वाटा असतो। तर एक वाटा ही कोलंबी घेतलेली आहे, मोजून बघितली तर असतील 25-30 कोलंबी असतील। आणि ही कोलंबी मी स्वच्छ करून साफ धुवून घेतलेली आहे। आणि हा कांदा बघा असा उभा चिरून घेतला, जसं आपण भजीला करतो ना तशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे। बटाटा मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि अशा मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे। चिंच, थोडीशी अगदी चिंच भिजवलेली आहे, अगदी जराशी इतकीशी घेतलेली आहे। आणि एक कैरी घेतलेली आहे, कच्ची कैरी, मी ही फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवलेली आहे। मी अशा पद्धतीने ह्या कैरी झिपलॉकच्या बॅग मध्ये पिशवीमध्ये मी स्टोर करून ठेवते, स्वच्छ धुवून पुसून आणि साल काढून त्याची घेते आणि मी अशा त्याच्या फोडी करून मी स्टोर करून ठेवते। मसाल्यामध्ये फक्त घरगुती मसाला आणि हळद घेतलेली आहे। घरगुती मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात ना, जे त्याची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती पहा दिलेली आहे ती। कारण ह्यामध्ये कुठलाच मसाला गरम मसाला घालायची गरज लागत नाही, सगळे मसाले म्हणजे त्यामध्ये असतात। मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला बनवायचंय वाटण। तर वाटणासाठी घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरवी मिरची घेतली आहे, मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला। तिखट आणि लाल तिखट ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता। आलं घेतलेलं आहे, एक 20-25 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि थोडासा ओला नारळ घेतलेला आहे ह्या भाजीसाठी। हे आपल्याला वाटून घ्यायचं। मी कोथिंबीर जास्त घालते, तुम्हाला आवडत असेल तर घाला, तुम्ही पण इतकीच घातली पाहिजे असं काही नाही। आणि मसाला जो आहे, जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल मसाला, तो तुम्ही घेऊ शकता। मग तुमच्याकडे जर असा ठेवणीतला मसाला नसेल तर लाल तिखट घ्यायचं आणि धने जिरे पूड घ्यायचं, दुसरं आणि मग वरून थोडासा गरम मसाला घालायचा। असं हे सगळं साहित्य ह्याच्यासाठी आहे। आणि लागणार आहे 1 ते 1.5 पळी तेल। तेलाचा प्रमाणाचा अंदाज माझं जेवणाच्या प्रमाणात तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहत असाल की 1 ते 1.5 पळी तेल घालते। तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी घालू शकता किंवा कमी वाटत असेल तर जास्त घालू शकता। चला मग मी सर्वप्रथम हे वाटण करून घेते। एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1-1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। जसं तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला जर तेल हे जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी घालू शकता आणि कमी वाटत असेल तर जास्त घालू शकता। आणि बघा हे वाटण पण मी हिरवं वाटण पण बनवून घेतलं झालेलं आहे, त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा। मी कढीपत्ता आणि लसूण सगळं मी वाटणामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे मी फोडणीला डबल असा घालत नाही। सुरुवातीला हा कांदा सगळा, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण ठेचून थोडासा घालू शकता, तसा चांगला वाटतो खायला। पण मी लसूण खूप घातलेला आहे वाटणामध्ये, त्यामुळे फक्त जास्त पण चांगला वाटत नाही। कांद्यावर मीठ घालून घ्यायचंय, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका। आणि अशा पद्धतीने हा कांदा मस्त असा मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे। आणि कांदा असा उभाच कापायचा आहे। कैरी कोलंबीची जी भाजी असते बटाटा घालून, त्यामध्ये असा उभा कांदा खूप छान लागतो, बघायलाही पण छान वाटतो आणि खायलाही छान वाटतो। झाला की हळद आणि लाल तिखट घरगुती मसाला घालून घ्यायचा, लगेच वाटण पण घालून घ्यायचं, हिरवं वाटण, आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। वाटण जेव्हा शिजायला आपण टाकतो परतायला, तेव्हा त्यासोबतच कोलंबी घालून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये जो हिमूसपणा आहे तो पण त्यामध्ये वाटणामध्ये तळला जातो आणि तो निघून जातो। म्हणून कोलंबी पण वाटणासोबतच अशी परतून घ्यायची। आणि ह्यावर आता थोडा वेळ असं झाकण ठेवायचं, मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं असं तेल सुटेपर्यंत आता याला शिजवून घ्यायचं। आणि मग पुढे बटाटा वगैरे नंतर घालायचं। त्यावर मी झाकण लावून घेते, 5 मिनिटं ह्याला मध्यम आचेवर असं
थोडस तेल सुटेपर्यंत शिजवून 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि बघा तेल सुटलेलं आहे मस्त आणि वाटण पण शिजलेलं आहे बघा छान असं बघा तेल सेपरेट झालेलं आहे। आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे ती बटाटा तुम्हाला जितका लागेल तितका एक 5-6 माणसाच्या हिशोबाने ही भाजी बरोबर आहे 4 ते 5 आता प्रत्येकाची किती लागतं त्यावर आहे आमच्याकडे 4-5 माणसं एवढ्या भाजीने आरामात खाऊ शकतात आणि काही लोकांना जास्त भाजी लागते तरी सुद्धा ही पुरेशी आहे कारण कोलंबीचं प्रमाण पण आहे तेवढं 20-25 कोलंबी आहे तर 4-5 माणसं आरामात ही भाजी खाऊ शकतात। आता ह्यामध्ये मी पाणी घालून देणार पाणी हा जो वाटणातला झालेला आहे तो घालून घेते सर्वप्रथम आणि ह्याच पाण्यामध्ये थोड्या वेळ ही बटाटा शिजवून घेते आणि मग कैरी आणि चिंच ही सगळ्यात शेवटी घालायची त्याला झाकण लावून आणि तरी बघा आताच यायला लागली आणि मस्त अशी ही भाजी शिजवून घेते आणि खूप छान अशी भाजी होते ही कैरी कांदा आणि बटाटा घालून। आता पावसाळ्याच्या टायमिंगला ह्या भाजीला चव काही वेगळीच लागते तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त अशी आणा कोलंबी आणि बघा बनवून 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे झाकण उघडून बघायचं बघा तरी बघा किती छान आलेली आहे आणि मध्ये मध्ये 1-2 वेळा झाकण उघडून आणि परतून घ्यायचं पलटून म्हणजे मग ती तळाला लागली नाही त्यात। आणि ह्यामध्ये मी अजून 1 वाटी एवढं पाणी घातलं होतं कारण मी फक्त वाटणातलं थोडंसं पाणी घातलं होतं म्हणून कारण बटाटा पण शिजायचा होता आणि बघा बटाटा मस्त फुटलेला आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायची ही कैरी आणि कैरी तुम्हाला जितकं आंबट लागतं तितक्या हिशोबाने घालायची आणि त्यामध्ये मग थोडंसं चिंचेचं पाणी पण घालून घ्यायचं। चिंचकोळ मी भिजवली होती ना थोडीशी चिंचकोळ त्यातलं पाणी घालून घेतलं आणि रस्सा आपल्या गरजेनुसार ठेवायचा आणि आता फक्त 5 मिनिटं ते 4 ते 5 मिनिटं एवढी उकळी काढून घ्यायची मग ही आपली भाजी मस्त तयार होईल। चिंच कैरी वगैरे घालून अशी चिंच ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे कैरीचं प्रमाण जास्त असेल तर चिंच नाही घातली तरी चालेल आणि मी कैरी पण घालते आणि चिंच पण घालते पण कैरी कमी घालते त्यामुळे मी थोडीशी चिंच घातलेली आहे। तर त्याला उकळी काढून घेऊया। आता बघा चिंच घातल्यानंतर मस्त अशी उकळी आलेली आणि तरी पण बघा किती छान आलेली आहे आणि ही आता भाजी आपली तयार झालेली आहे। रस्सा तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठेवू शकता मी थोडासा जाड असा ठेवलेला आहे आणि बघा कैरी पण मस्त शिजलेली आहे आणि ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता मस्त अशी ही भाजी भातासोबत लागते मस्त आंबट तिखट अशी ही कोलंबी कैरीची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आणि माझ्या अगदी सोप्या रेसिपी असतात अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सिंपल आणि घरगुती मसाले वगैरे वापरून अशी मी आणि जास्त मसालेही नाही वापरत जास्त साहित्य न वापरता माझ्या रेसिपी असतात तर आवडतील तुम्हाला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।